परिषद पुणे अंतर्गत विविध योजनांची अंमलबजावणी किंवा राबवण्याची प्रक्रिया सुरू आहे, ज्याला जिल्हा परिषद स्वनिधीतील विविध योजनेसाठी अर्ज करण्याचे पोर्टल असे देखील बोललं जात आहे, ज्याच्या अंतर्गत कृषी विभाग असेल, समाज कल्याण विभाग असेल, महिला व बाल कल्याण विभाग असेल, दिव्यांग कल्याण विभाग आणि पशुसंवर्धन विभाग अशा सर्व विभागांअंतर्गत विविध योजनांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तुम्ही अजूनही या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमचा अर्ज केला नसल्यास तुमच्याकडे शेवटची संधी असणार आहे, कारण या सर्व योजनांचा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत कालावधी उपलब्ध करण्यात आलेला आहे। यामध्ये बघा, वेबसाईटवरती जेव्हा तुम्ही अर्ज करण्यासाठी कालावधी ओपन करता तेव्हा हे बघा 75% अनुदानावर शेतकऱ्यांना साहित्य पुरवणे, यामध्ये शेतकरी जे बांधव आहेत त्यांना बऱ्याच पद्धतीचे साहित्य आहे, ते सर्व साहित्य त्यांना 75% अनुदानावर मिळतं। त्यासाठी 30/9/2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे। समाज कल्याण विभाग अंतर्गत कोणत्या योजना आहेत तर बघा, 20% निधी योजनेअंतर्गत 100% अनुदानावर साहित्यांचा लाभ घेण्यासाठीची योजना आहे। तसेच मागासवर्गीय व 5% दिव्यांग निधी 20% योजनेअंतर्गत 100% अनुदानावर यशवंत घरकुल योजनेचा लाभ देखील देण्यात येतो। यामध्ये आपण सर्वात महत्त्वाचा विभाग जो आज बघणार आहे तो आहे महिला व बाल कल्याण विभाग। यामध्ये बघा, डॉक्टर कमला सोहनी योजना आहे, ज्यामध्ये मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे। त्यानंतर इयत्ता 1 ते इयत्ता 12वी पास मुलींना संगणक प्रशिक्षण योजना आहे। आणि ज्यामधील सर्वात महत्त्वाची योजना, ज्या योजनेची आपण माहिती पाहणार आहे ती म्हणजे कोणती तर ग्रामीण भागातील अनुसूचित जातीतील व आदिवासी क्षेत्रातील महिलांना व्यवसाय भूमी वस्तू पुरवणे, ज्यामध्ये कुठले आहे, जर शिलाई मशीन असेल, पीठ गिरणी असेल, सोलार वॉटर हीटर असेल आणि तेल घाणा यांसारखं साहित्य जे असणार आहे ते या सर्व महिलांना दिले जाणार आहे। त्यामुळे ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे। या योजनेचा तुम्ही नक्कीच अर्ज करायचा आहे। आता अर्ज करण्यासाठी काय असणार आहे तर अर्ज करण्यासाठी बघा, याबाबत अर्ज कसा करावा याबाबत सूचना या ठिकाणी सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे। सूचनेमध्ये काय काय लिहिलंय तर बघा, यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, वेबसाईटवर जायचं आहे, ही सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भरायची आहे, डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे। डॉक्युमेंट अपलोड करताना तुम्हाला काय काळजी घ्यायची तर साईज 2 MB पेक्षा जास्त नसावी आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवरून हा फॉर्म भरू शकता। यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क देखील तुमच्याकडून घेतले जाणार नाही, त्यामुळे वेबसाईटवर येऊन तुम्ही एकदा ही सर्व माहिती पाहून घेऊ शकता, जेणेकरून अर्ज करताना तुम्हाला यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। आता त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न जो आपण बघणार आहे ते आज म्हणजे शिलाई मशीन जे आहेत ते योजनेचे नाव काय आहे तर बघा, ग्रामीण भागातील अनुसूचित जातीतील व आदिवासी क्षेत्रातील महिलांना व्यवसायभिमुख वस्तू पुरवणे, ज्यामध्ये शिलाई मशीन, पीठ गिरणी, सोलार वॉटर हीटर आणि तेल घाणा यांसारखे साहित्य मिळणार आहे। यासाठी निकष काय असणार आहे तर निकष नंबर 1, लाभार्थी ग्रामीण भागातील रहिवासी असावी, त्याबाबतचे ग्रामसेवकाचे पत्र त्यासोबत असावे, म्हणजे तुम्ही ग्रामीण भागात राहायला असावात, शहरी भागासाठी ही योजना नाही। त्यानंतर लाभार्थी एकतर आदिवासी किंवा अनुसूचित जाती प्रवर्गात मोडत असल्याबाबतचे प्राधिकाऱ्याचे साक्षांकित प्रमाणपत्राची प्रत त्या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे। त्यानंतर यापूर्वी तुम्ही या शिलाई मशीन असेल, पीठगिरणी असेल, सोलार वॉटर हीटर असेल, तेल घाणा असेल या योजनांचा लाभ घेतला नसल्याबाबतचे तुम्हाला प्रमाणपत्र त्या ठिकाणी जोडणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील व वार्षिक उत्पन्न 1,20,000च्या आत असणाऱ्याच महिलांना योजनेचा लाभ घेण्यात येणार आहे। लक्षात घ्या, तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न या वर्षीचे 1,20,000पेक्षा कमी असावे, याबाबतचा दाखला देखील तुम्हाला त्या ठिकाणी जोडावा लागणार आहे। त्यानंतर लाभार्थ्यांच्या कुटुंबातील कोणीही जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्य देखील नसावी। तसेच कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय, निमशासकीय सेवेत नसावी, याबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला देखील तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे। म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये शासकीय नोकरदार देखील चालणार नाही। तसेच लाभार्थ्यांनी महिला व बाल कल्याण विभागाचे दिलेल्या नमुन्यात अर्ज बाल विकास प्रकल्प अधिकारी पंचायत समितीकडे जमा करावयाचे आहेत। म्हणजे या योजनेचे अर्ज तुम्ही भरल्यानंतर ते अर्ज तुम्हाला सर्वचे सर्व अर्ज महिला व बाल विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे नेऊन जमा करायचे आहेत। त्यानंतर बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी अर्जाची खातर जमा करून या कार्यालयाकडील मार्गदर्शक सूचनांनुसार अनुदान मर्यादेनुसार महिला व बाल विकास विभागाकडे विहित प्रपत्रात पात्र लाभार्थ्यांच्या यादीसह अनुदानाची मागणी करावी आणि लाभार्थ्यांचे नाव असेल, बँक खाते असेल, हे सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची आहे। आता पात्र लाभार्थ्यांना नक्की लाभ काय मिळणार आहे तर पात्र लाभार्थ्यांच्या यादीपैकी मंजूर लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी रक्कम
सदर पीठ गिरणी या साहित्यासाठी 15,000पेक्षा कमी दराने महिलांनी वस्तू खरेदी केल्यास प्रत्यक्ष खरेदी किमतीच्या 90% मिळणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही समजा एखादी 15,000पेक्षा कमीची पीठ गिरणी खरेदी केली तर त्याला तुम्हाला 90% अनुदान मिळणार आहे. फक्त 10% रक्कम तुम्हाला भरावयाची आहे. त्यानंतर तुम्ही समजा पात्र तुमचा निवड झाल्यानंतर तुम्ही एक शिलाई मशीन घेतली आणि या शिलाई मशीनची किंमत 10,000पेक्षा कमी जर तुम्ही घेतली असेल तर तुम्हाला याचे 90% जे असणार आहे ते अनुदान तुम्हाला सरकार देणार आहे. 10% तुम्हाला भरायचे आहेत. पात्र लाभार्थ्यांच्या यादीपैकी मंजूर लाभार्थ्यांनी प्रति लाभार्थी रक्कम रुपये मधुभक्षिका पालन यासाठी साहित्याची रुपये 7,000पेक्षा कमी दराने खरेदी केलेल्यांना 90%. थोडक्यात तुम्हाला प्रत्येक ठिकाणी यामध्ये 90% अनुदान दिलं जाणार आहे आणि हे अनुदान दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला फक्त 10% रक्कम जी असणार आहे ती रक्कम भरायची आहे. 90% अनुदान तुमचे जमा होणार आहे. वेबसाईटवर खाली तुम्ही अर्ज करा या बटनावर क्लिक करून तुमचा अर्ज करायचा आहे. यामध्ये तुमचं आडनाव असेल, नाव असेल, वडिलांचे नाव, पतीचे नाव, तसेच आईचे नाव असेल. संपर्क तुम्हाला सर्व माहिती टाकून OTP मिळवा. OTP मिळवून तुम्हाला या ठिकाणी लॉग इन तयार करून तुमचं अकाउंट तयार करून घ्यायचं आहे आणि अकाउंट तयार करून तुम्हाला या ठिकाणी तुमचा फॉर्म भरून घ्यायचा आहे. फॉर्म भरताना तुम्हाला अडचण येत असल्यास तुम्ही तुमच्या जवळील CSC सेंटर असेल किंवा नेट कॅफेमध्ये जाऊन तुमचा अर्ज भरा आणि तो अर्ज महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांच्याकडे नेऊन जमा करा आणि अर्ज जमा केल्यानंतर तुम्हाला योजनेचे 90% अनुदान तुमच्या जे खातं तुम्ही आधार कार्डशी आणि बँकशी लिंक केलं आहे त्या खात्यावर तुमचे पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे या महत्त्वाच्या योजनेचा तुम्ही लाभ घ्यायचा आहे. याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही प्रश्न असणार आहेत ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.